छाया अण्णा राजक्या जाय सून जा इथून ते तुझं जीव घेतील जा मरेपर्यंत तुका सोडणार नाही असं वचन दिलंय ना तुका. अण्णा अण्णा माझं प्रेम असा त्याच्यावर. जाण खाताना कोणाचा चेडू असास याची पण जाण रवली नाही तुका. तुमचा चेडू असे मगा कशाची भीती. छाया अण्णा आमचं एकमेकांवर प्रेम असा माका तुमच्या चेडवाशी लगीन करूचा. अण्णा 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 ते काय करू नका. जीव घेऊन याचो कोणाचा चेडू असा तुका माहित नाही हा. अरे माझ्या चपलेचं तळवत चाटूची तुझी लायकी नाही आणि माझ्या चेडवावर प्रेम करतस. अण्णा ते काय करू नका अण्णा. साहेब माका काय नाही होणार तुझा हात हातात देऊनच जीव सोडेन. आता कात होयो तुका हा. अण्णा ते का जर काय केलात ना तर मी माझ्या जीवाचा बरा वाईट करून घेईन. परत एका भेटूचा प्रयत्न केलास तर तुका मी जाळून टाकेन. नको अण्णा सोडा ते का अण्णा राजक्या. चाल अण्णा पाय पडते मी तुमच्या ती काय करू नका अण्णा. अण्णा ते का राजक्या. सुषमा चल चहा बिस्किट खाऊन घे बाळा. आईवर रागवणार आहेस का तू. चल उठ ये बस. एरवी बाबा भरवतात की नाही आज आई भरवणार आहे. अगं असं काय करतेस. मला अण्णा आपल्या घरी आलेले आवडत नाहीत. ग, पण ते बाबांचे मित्र आहेत की नाही. ते बाबा नसतानाच येतात. मला कळतं ते वाईट आहेत. अगं मोठ्या माणसांविषयी असं नाही बोलायचं. मोठी माणसं वाईट वागत नाहीत का. मी आता मोठी झाली आहे. मला सगळं कळतं. शाळेत सुद्धा मला खेळायला घेत नाहीत. का खेळायला घेत नाहीत ना ते पण मला आता कळू लागलंय. आई तुला आता हवं तेव्हा मी खेळायला बाहेर जाणार नाही. नाही होतं बघा. चाल. अण्णा सोडा चाल. सोडा बघा. अण्णा आता गेलास तर मशनात जाशील. काय गो पोराकडे लक्ष ठेवता येत नाही. तो आण काळ करून गेला होता आता लागला म्हणा तर काय रंग उधळले नसते काय माहित नाही. तिथं आणला तर नशीब तर थैसरच घडले असते. काय करतालास. जीव घेतालास माझो. काय कमी पडलं तू काय घरात सांग ना. काय खाऊ केलंस तू किती असा करतोस. अगो घरादाराचा तरी विचार करायचा ना. लोक दुखतील आमच्या तोंडावर आता. अगो काय आणि कसं समजवायचं तुका. काय करतालास. जीव घेतालास ना. एकदाच काय तर मारून टाका माका. पण मी सांगून ठेवतोय माझा त्याच्यावर प्रेम असा आणि मी राजक्याशीच लगीन करतोय. जर त्याच्याशी माझा लगीन नाही झाला ना तर मी स्वतः संपवून घेतलंय. थांब होईल सगळं. माधवा विसरलास काय. काय झाला तुझा आता. तुका पण घर सोडूनच जायचा लागला ना. सगळा अण्णांचाच ऐकायचा काय. त्यांनी सांगितलं ताच करायचा काय. तुका मुंबईत जायचा लागला की त्या
ह्यांच्या धाकात अभिरामा बोर्डिंगात जायचा लागला ह्यांच्यामुळे. दत्ता घरातला सगळा करता पण तो गडी होऊन राहिलो हा. त्याच्या हातीत काय नाही असा. पण मी ऐकायचंय नाही. अण्णा मी तुमचा चेडू असाय ना पण मी तुमचा ऐकायचं नाही. तुमच्यासाठी जर तुमचा शब्द मोठा असा ना तर माझ्यासाठी माझा शब्द मोठा असा. आणि मी राजग्याक शब्द दिलाय मी त्याच्याशीच लगीन करतलय. गप्राव बापाशी पुढे बोलू काय वाटलं नाही तुका? आहे जर मी आज बोललोय नाही ना तर कधीच बोलू शकत नाही. माका जा होया ना ताच करतलय मी. तुका वया तसं वागशील तर कर्मान मरशील. सर मी सांगेन ताच होतला. घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर तंगडा मोडेन. अण्णा सोडा माका सोडा माका सोडा माका अण्णा. अण्णा ए अप्रम मध्ये पडा नको नाहीतर गप. कुणी मध्ये नाही पडला ना तरी सुद्धा मी ऐकायचंय नाही. माका जा होया ताच करतलय मी. असा चल. अरे अण्णा काय करतस? अरे चूक झाली असा त्याच्याकडसून पण त्या जीव घेतलंच काय त्याचं? गेलेली तर सगळ्यांची मडी गाडीन. अरे आम्ही बघतो तुझं आतमध्ये छायाकडे. नाना हे सर हे सर बसा नाना. सर पाणी घेऊन ये पाणी. नाना 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 अण्णा सोडा माका सोडा अण्णा. नाहीतर काय करेल सांगू की ना. काय करशील काय करशील? जीव देशील? दे जीव. काय तसं तर माका सांग मी घेतोय. आपण तुम्ही याचा पुळक येऊ यानं पराक्रम नाही केलेला हा. आता नाक कापल्यान गावात लोकांना कळलं तर काय होताला? काय होताला म्हणतले अण्णांचा चेडू अण्णांच्या वळणावर गेला. खूप खूप बूस माझा होई तू. काय खोटं बोललंय की मी? हा ह्यांनी तरी काय केल्यानी? हे काय माका सांगतले असा वागू नको तसा वागू नको म्हणा. लहानपणापासून आम्ही भावंडा ह्यांचं ऐकत दिलं. शाळेत आमका पोरा चिळे होती. किचार माधवा किचार. किती जणांची टाळकी फोडलंय मी. माका वाटायचा की ते हे माझ्या बापाशी बद्दल असा बोलतात म्हणा. पण ह्यांनी काय केल्यानी? ती पोरा काय खोटं बोला होती. छाया आत्ता ना जरा शांत रहा. तुम्ही सगळी जण आतापर्यंत शांतच बसलात ना. तेचो फायदा घेतल्यानी ह्यांनी. माधवा जा तू आत्ता केलास ना ता जर तू आधी केलं असतस तर तुका होया त्या पोरीशी तुझा लगीन झाला असता. तुका घर सोडून जायचा लागला नसता. तुम्ही गप बसलास ना म्हणान ता माझ्या पर्यातीला. पण मी गप बसायचंय नाही. ह्यांचा चेडू असाय दाखवून दितालय. ह्यांनी काय केल्यानी? नुसता फिरवल्यानी ना. मी राजग्यावर प्रेम केलंय. तुम्ही माझा 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 प्रेम करतले ना हे कापू दे मी आता. अहो आता काय करतास तुम्ही? अहो असं अण्णा सोडा माका. अहो असं काय करता तुम्ही? अहो पोरगी आपला. अण्णा सोडा अण्णा सोडा माका. अहो माझा ऐका माझा ऐका. अहो झाली त्याच्या हातून चूक. अहो माझा ऐका तुम्ही. अजून राव. अहो तुम्ही काय करतात? अजून राव. अण्णा सोडा माका. प्रेम करू सांगा ते का? अण्णा सोडा माका सोडा. आजपासून याचा खाना पिणा बंद. अण्णा नाही काय करू शकता त्याका कळात. अण्णा माका बांधून घालून काही एक होऊचा नाही. या घर पोखरून निघून जातलंय मी. सोडा माका. अरे बाहेर चाल. एक. प्रेम करू ना तर दाखवताय मी. अण्णा! बाहेर पडतंय दाखवताय मी तुका. अण्णा अण्णा सोडा माका. अहो असं काय? माझा ऐक. अहो मी काय सांग. अहो खबरदार बाहेर इला तर. अहो बसायचं. दत्ता अरे आवरा रे त्या अण्णा आवरा रे त्या. नाना होय होय
आम्ही बघताव, तुम्ही पडा, तुम्ही शांत पडा बघू. अरे तो राक्षस जीव घेत रे त्याचो पोटच्या पोराचो जीव घेत तो. काय दया माया नाही त्याका. भरल्या घराचा समशान करूक बघता तो. थांबवा रे त्याका, थांबवा. ना काय होत नाही या. पडा बघूया तुम्ही. तुम्ही पडा. वाच वाच होत का वाच वाच. जीव जीव जाय पोराचो जीव जाय होत का. घराचो हा सोग लागात. थांबवा. अहो माझा ऐकशाल चुकला छायाचा. त्यांना जा केल्यान तर बापूस म्हणून तुमका राग येणं साहजिकच आहे. खायच्या पण बापाशी न्याच केल्या नसता. पण नायकांच्या इब्रतीचो प्रश्न असा. एवढं कळता ना, मग त्याच्याकडे लक्ष किती नाही ठेवलंस. आता परत असं नाही होत जा. मी लक्ष ठेवीन. मी समजवते ते का. ते काय घराच्या बाहेर जाऊक नाही देतले मी. पण तेवढा तुम्ही खोलीत डांबून ठेवू नको ते का. आता घराचं उमर ओलांडीत तर लगीन करूनच. लगीन वय मी सांगेन त्या पोराशी लग्न करूचा लागात. तयारीक लागा. हो हो पण सोडा माका. अण्णा अण्णा सोडा माका. माधवा आये. अण्णा माका बांधून घालून काही खाऊचा नाही. माझा राजग्यावर प्रेम असा आणि मी त्याच्याशीच लगीन करतले. आजवर घरातली सगळी जण तुमचं ऐकत दिली, पण मी ऐकायचं नाही. सोडा माका. अण्णा अण्णा सोडा माका. माधवा वळ. कोण खपला काय. हा काय गो बोलवलंस ते का. वय पण तेंका भूक नाही हा. आणि माधव भाऊजी पण जेवक तयार नाही. मी बघते मग. एक दिवस उपाशी राहावा आणि कोणी मारणार नाही. वाढ अजून. आमटी वाढ. वाढ. गो छाया गो छाया छाया गो छाया गो माधव बोलतोय. गो गप. हो हो रडू नकोस आता. ऐकलंस काय. रडू नको तर काय करू मी माधवा. हे बघ काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. हा आता
आता खयचो मार्ग सापडतलो? आता जीव देण्याशिवाय माझ्यासमोर दुसरं खयचोच उपाय नाही असा. गो छाया, या तू बोलतोस? हा, तू किती धीट असा, अशी खचून जाणारातली नाहीस तू. ऐकतेस काय? हो छाया, तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू नकोच. ग तू अशी धीट आहेस. हा, आमची छाया रडूबाई नाही. हा, कळलं का? हो छाया. खरं सांगू माधवा, आज मका तूच बरोबर वाटत. मी कायम अण्णांसारख्या वागूचा प्रयत्न केलाय, अण्णांसारखंच माज केलंय, माणसांका हिडीस पिडीस केलंय. पण तुका त्यांचं वागणं पटलं नाही म्हणून तू घर सोडून गेलंस. तुका पळपुटो म्हणून हिणं होतंय मी. पण तुझ्याकडे दुसरं काही एक उपाय नव्हतं हे आज कळला मका. तूच बरोबर असत. अगं तुझी पण सुटका होईल. होय होय. हा, नाही रे माधवा, आता काही एक होता नाही. लय मिरवले मी अण्णा नायकाचा चिडू म्हणा. पण आज मका अण्णांचा चिडू म्हणून घेऊची लाज वाटत रे, लाज वाटत. अण्णांनी कायव करून देत, कायव म्हणत देत. पण तुका सांगून ठेवतोय माधवा, मी ताच करतलय जमा का होया, ताच करतलय मी. गप गो, रडू नकोस. अहो कित्याक रडतास? होत ना सगळा नीट. गप रवा बघूया. अहो तुम्ही माझा घर घेऊ गेलात काय? जावायसून जावायसून जावा जावायसून जावा हे जावा हे जावा जावायसून 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 हे जावा. माझ्या घराचे वाचे पकडू नको, नको पकडू. जावायसून जावा. माझी जमीन ना. मालकानू